नमस्कार मंडळी. मी आज तुम्हाला वरणातल्या चकोल्या करून दाखवणार आहे. त्यासाठी मी 1 वाटी तुरीची डाळ घेतलेली आहे आणि ती धुवून स्वच्छ करून घेतलेली. आता ती शिजायला घालते मी. कुकरमध्ये शिजायला घालूया आता ती आणि त्याच्यामध्ये पाणी टाकून थोडंसं तेल टाकून घ्यायचं डाळीत. आणि चकोल्यासाठी गव्हाचं कणिक मळून ठेवलंय मी इथं. तर आपण आता डाळ शिजायला घालू. ह्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकून घ्यायचं. त्याच्यात 3 शिट्ट्या करून घ्यायच्या डाळीच्या. शिट्ट्या तोपर्यंत आपण चकोल्या करून घेऊ. तर आपण आता चकोल्या करून घेऊ. डाळ शिजायला ठेवलेली. जास्त जाड लाटायचं नाही, पातळच लाटून घ्यायचं. हे अशा प्रकारे लाटून घ्यायची. चपाती लाटून घ्यायची, नंतर कापून घ्यायचं त्याचं. हे पीठ मी जास्त लावलेलं नाही, त्याच्यामुळे जास्त पीठ लावून घ्यायचं नाही. जास्त मोठ्या नाहीत करायच्या आणि जास्त लहान पण नाहीत करायच्या, मध्यम आकाराचे कापून घ्यायचे. त्याला पीठ थोडंसं घट्टच मळावं लागतं. जरा पातळ पीठ झालंय माझ्याकडून. आता हे काढून घेऊ आपण. अशाच प्रकारे सगळ्या करून घ्यायच्या. आता हे उरलेल्या पिठाच्या पण अशाच करून घ्यायच्या. आता पद्धतीने मी चकल्या पूर्ण करून घेतल्या चकोल्या. आता आपण फोडणीची तयारी करूया. तर गॅसवर मी पातेलं ठेवलेलं आहे. आता पातेल्यात 2-3 पळ्या तेल टाकून घेऊ. ह्याला थोडंसं लसूण जास्त टाकायचं. आता ते तेल गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये मोहरी टाकून घेऊ. मोहरी तडतडल्यानंतर मग जिरे टाकूया. आता जिरे टाकून घेऊया. नंतर त्यामध्ये हळद टाकूया. लसूण टाकून घेऊ. लसूण टाकल्यानंतर त्यामध्ये कढीपत्ता टाकू. आता ह्याच्यासाठी थोडं मोठंच पातेलं घ्यायचं, म्हणजे असं व्यवस्थित शिजतात. नाहीतर छोट्या पातेल्यात दाटून राहतात, ते दाटतात एकदम. तरी मी डाळ शिजवून घेतलेली त्याच्यामध्ये टाकूया. तुरीची डाळ शिजवून घेतली मी.
त्याच्यामध्ये 1 तांबे पाणी होतं मी. आता मीठ टाकून घेऊ. आपल्या चवीनुसार मीठ टाकून घे पाहिजे तसं. तर 1.5 चमचे टाकून घेतले. आता गॅस फुल करून आपण हे चकल्या करून घेतल्या ते टाकूया. उकळल्यानंतर टाकायचे. ते उकळू द्यायचं आणि नंतर त्याच्यामध्ये मग हे चकुल्या करून ठेवलेल्या त्या टाकायच्या. आता हे उकळलेलं आहे वरण. तर आता याच्यामध्ये आपण करून ठेवलेल्या चकुल्या टाकूया. चांगलं उकळ 2 मिनिटं उकळू देऊ आणि नंतर टाकून घेऊ. ते टाकून घेऊ. मी सगळ्याच टाकून घेतलेले आहेत वरणात चकुल्या. आता कोथिंबीर थोडीशी टाकून घेऊ. आता हे शिजू द्यायचं. आता हे चांगले शिजू द्यायचे व्यवस्थित. अशा पद्धतीने आपल्या चकुल्या झालेल्या आहेत तयार. खाण्यासाठी तयार झालेले आहेत. तुम्ही पण एकदा नक्की ह्या पद्धतीने करून बघा. एकदम छान होतात. चवीला पण छान लागते आणि पटकन होते. आता पावसाळ्याच्या दिवसामध्ये असे पदार्थ खाऊ वाटतात जास्त.